हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये द्यूताचा खेळ आता रंगणार आहे आणि या खेळामध्ये तो खेळ पाहण्यासाठीही हस्तिनापूरचा राजपरिवार उपस्थित आहे. म्हणजे हा मुळात खेळ आहे, तो जुगार नाही. पण खेळाला जुगाराचं स्वरूप प्राप्त होतं. 52 पत्त्याचा खेळ सुद्धा तो खेळ असतो, पण जेव्हा खेळावर काही पणाला लावलं जातं तेव्हा तो जुगार होतो. जिंकण्या हरण्याच्या मध्ये काही देवघेवीचा व्यवहार होऊ लागला त्याचा जुगार होतो. आता हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये या खेळाचा जुगार होणार आहे आणि हा जुगार बघण्यासाठी म्हणून राजपरिवार उपस्थित आहेत. राजांचे खेळ वेगळे, राजे आपापल्या पद्धतीने हा खेळ खेळत असतात. त्यामुळं राजांच्या शौकाविषयी कोण काय बोलावं. द्रौपदी मात्र या खेळासाठी आलेली नाही आहे. का आलेली नाही आहे तर द्रौपदी त्या दिवशी रजस्वला आहे. ती बाजूला बसलेली असल्यामुळं ती आपल्या महालात आहे, ती या खेळाच्या महालात आलेली नाही. काही कथा प्रक्षिप्त आहेत यासाठी वाटतं की पांडवाची द्रौपदी ही एकमेव बायको नाही आहे. युधिष्ठिराला स्वतंत्र पत्नी आहे, अर्जुनाला स्वतंत्र पत्नी आहे, त्याला 2 आहेत 3 आहेत. मग पुन्हा नकुल सहदेवाच्या वेगळ्या आहेत, भीमाच्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाला एक वेगळी पत्नी आहे. मग पणाला लावायला एकटी द्रौपदीच कशी सापडली हा प्रश्न आहे ना. बाकीच्या पत्नीसोबत काय झालं होतं. अशी पत्नी पणाला लावण्याचा अधिकार पतीला होता का हाही प्रश्न आहे. त्यासोबतच आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे एकदा स्वतःलाच हरलेल्या व्यक्तीला, जो दुसऱ्याचा गुलाम झालाय, त्याला आपली पत्नी लावण्याचा अधिकार पोचतो. प्रश्न अनेक आहेत. या प्रश्नाची उत्तरं शोधता शोधता डोक्याचा भुगा होऊन जातो. त्यामुळं उगाच आत्ताच्या पॅरामीटर्सवर, आत्ता काय चाललंय त्यावर त्या कथांच्याकडे बघू नये. जे घडत गेलंय, जे घडलंय त्याला आपण बदलू शकत नाही. जे घडलंय त्याला आता काय बदलणार. त्या युगात ते घडलं, एक युग संपून गेलं, त्यानंतर आता आपण काय बदलणार हजारो वर्षानंतर. त्यामुळे या कथांच्याकडं फक्त बोध घेण्याच्या कथा म्हणून बघितलं पाहिजे. खेळ रंगात आलाय. शकुनी तिकडून बसला, इकडून युधिष्ठिर आपले दान टाकतोय. दान टाकण्याचं काम चालू आहे आणि पणाला लावण्याचंही काम चालू आहे. कुणी रत्नहार लावलाय, तर कुणी आपले अश्व लावलीत, तर कुणी अजून काय अश्व पणाला लावलीत, कुणी अजून काय, कुणी रथ लावलाय, कुणी काय लावलंय, कुणी सोनं लावलंय. आणि प्रत्येक दान शकुनी जिंकत चाललाय. प्रत्येक दान शकुनी जिंकत चाललाय. हा मी जिंकलो हा 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 करून, तो विकट हास्य करून शकुनी हसत जायचं. एक हार सुरुवातीच्या काळामध्ये, कधी गळ्यातला हार, यांच्या गळ्यात कधी हार पडली ते कळलंच नाही. सुवर्ण हरतोय, मुद्रा हरतोय, वेगवेगळी संपत्ती हरतोय युधिष्ठिर. एकेका दानासोबत एक संपत्ती युधिष्ठिराच्या हातून निघून चालली आहे. कसं असतं बघा, एकदा का जुगाराची सुरुवात झाली की जुगाऱ्याला आपण हरत असल्याचा प्रचंड राग येत असतो. आणि हाच राग जुगारी आपण जिंकलं पाहिजे म्हणून पुन्हा पुन्हा खेळत राहतो. नाही, आता मी जिंकणार, आता तो हरतो कसा बघतो म्हणून खेळत राहतो. बहुतेक जुगार खेळणारे, पत्ते खेळणारे, मटका लावणारे, लॉटरीचं तिकीट लावणारे, म्हणजे त्या रब अँड विनच्या लॉटऱ्या होत्या बघा तुम्ही, काहीच हाती नाही पडलं, आत्ता नशीब फालतू होतं, पुढच्या वेळेला माझं नशीब चांगलं असेल असं म्हणून ते खेळत राहतात. लॉटरीची तिकीटं काढत राहतात, नशीब कधीच साथ देत नाही. मटका खेळणारे आकडा लावत राहतात, कधी लंगडा, कधी सत्या, कधी चक्का, कधी पंजा, कधी काय खेळत राहतात, हरत राहतात, खेळत राहतात. मी आत्ता हरलो आहे, पुन्हा जिंकणार आहे. ते आपल्याकडं बरेच जण असे हे असतात बघा,
भाषणं करणारी, काही लोकांची भाषणं, काही लोकांची कोट उगाचच, ही लढाई अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही, हा जो मस्तवालपणा येतो ना आयुष्याशी जुगार खेळण्यास, तिथनंच येतो. ही लढाई अजून संपली नाही कारण मी जिंकलो नाही, मी हरलो आहे याची जाणीव ज्या योग्य वेळी होते ना, मी हरलो आहे, मी थांबलं पाहिजे, कुठं ते कळलं पाहिजे, कोणत्या क्षेत्रात ते कळलं पाहिजे. मी जुगारात हरतोय, मी माझं घर हरतोय, मी माझं सगळं हरत चाललो आहे आणि तरीही मी जिंकलो नाही म्हणत खेळत राहणारे आपलं आयुष्य गमावून बसत असतात. युधिष्ठिराचं तेच होत आहे. एक एक दान टाकत शकुनी जिंकत चाललाय. सुवर्ण जिंकतोय, रत्नजडीत हार जिंकतोय, मोत्यांच्या माळा जिंकतोय, युधिष्ठिराचा सुवर्ण रथ जिंकतोय, त्याची अश्व जिंकतोय, सगळं जिंकतोय. आता काय लावणार युधिष्ठिरा, अरे काहीतरी मोठं दान टाक, बघ तुझं नशीब पालटेल. तो उद्युक्त करतोय, उचकवतोय, अजून काहीतरी जास्त लाव, मी अर्ध राज्य पणाला लावतो. झालं, गेलं अर्ध राज्य. मी उरलेलं अर्ध राज्य पणाला लावतो, गेलं, उरलेलं अर्ध राज्यही गेलं. माझा महाल पणाला लावतो, तोही गेला. माझी संपत्ती पणाला लावतो, तीही गेली. आता काय उरलंय, 2 भाऊ पणाला लावतो, अजून 2 भाऊ पणाला लावतो, सगळे गेले. स्वतःला पणाला लावतो. शकुनी दान टाकतोय आणि जिंकतोय. युधिष्ठिर देखील आता जिंकल्या गेलेला आहे आणि त्यावेळी गर्वोन्मत्त होऊन दुर्योधन त्याला म्हणतोय, आता काय उरलं तुझ्याकडे, कंगाल झालास, राजा उरला नाहीस, महाल उरला नाही, काहीही उरलं नाही, आता तुझ्याकडे काहीही उरलेलं नाहीये. बघा, भगवान श्रीकृष्ण निघून गेले, विचारलं नाही देवाला, देवा काय करू, देवा खेळू, देवा जाऊ, देवा काय होईल रे माझं, नाही विचारलं देवाला, स्वतः निर्णय घेतला. आणि जेव्हा देव तुमच्यातून निघून जातो, जेव्हा त्याची परवानगी घ्यायची नसते, तेव्हा कंगाल होण्याची वेळ येते. तेच युधिष्ठिराच्या बाबतीत झालंय. द्यूत खेळता खेळता युधिष्ठिर कंगाल झालाय. नुसता कंगाल नाही झालेला, गुलाम झालाय. आपल्या भावांना गुलाम केलाय, स्वतः गुलाम झालाय आणि चक्रवर्ती सम्राट द्यूताच्या खेळामध्ये दास होऊन बसलाय. जुगार माणसाला कोणत्या स्थितीत घेऊन जातो याचा विचार करा. कोणत्या स्थितीत घेऊन जातो. सारासार विवेक संपतोय, विचार संपतोय, बुद्धी कुंठित होतीये. मी सगळं गमावत चाललोय याची जाणीव सुद्धा राहत नाही. कुंठित झालेली बुद्धी काहीही करायला भाग पाडते. म्हणूनच लक्षात ठेवा, कोणतीही कृती हा सत्सद विवेक जागा ठेवूनच केली पाहिजे. आता उरलंय काय हा प्रश्न दुर्योधन सारखं विचारतोय. हाही काहीच उरलं नाही या भावामध्ये येतो आहे आणि त्याच वेळी त्याला आठवण करून दिली जाते आहे, एक उरलंय, ती तुझी बायको द्रौपदी. बघ, एक द्रौपदी पणाला लाव आणि सगळंच्या सगळं तू परत मिळवू शकतोस. खेळ तुझ्या बाजूने येऊ शकतो. बायको जाईल याचा विचार सुद्धा मनात येत नाही आणि त्या क्षणी युधिष्ठिर द्रौपदीला पणाला लावण्याचा शब्द देऊन बसतो. द्रौपदी पणाला लागली आहे आणि आता दान पडणार आहे. दान कसलं? युधिष्ठिराच्या आयुष्याच्या पतनाचंच हे दान पडणार आहे. बघूया पुढच्या भागात यात काय होतंय.